निवडणुकीत पराभव झाला म्हणून काय झालं? जनतेसाठी सदैव काम करण्याची तत्परता आमदार राजेश पाटील यांनी दाखवली। गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणे जसे धोकादायक आहे, तसेच पावसाळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात या महामार्गाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवासी, चालक मालक, वाहतूकदारांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागणार आहे। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महानगरपालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे तसेच उपाययोजनाबाबत 5 जून रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या विरार पश्चिम येथील कार्यालयात माजी प्रथम महापौर राजीव पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून शहरात जाणाऱ्या जोड रस्त्यांच्या फॅनिंगचे काम करणे, महामार्गावरील कलवट उघाडीचे काम करणे, महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोड विकसित करणे, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाली, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करून नाले गटारी यांच्या साफसफाईचा कामाचा आढावा तसेच सूर्या प्रकल्पाची पाईपलाईन टाकताना व रस्ते खोदताना झालेल्या खड्ड्यांची व रस्त्यांची दुरुस्ती करणे, महामार्गालगत वसई महामार्गालगत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा लाईनचे रिसर्फेसिंग करणे, महामार्गालगत असलेले अनधिकृत बांधकामे, टपरी हटवणे तसेच महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, इंडस्ट्रीज, आरएमसी प्लांट यांनी टाकलेले अनधिकृत गृह मार्ग त्वरित बंद करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव नाना पाटील यांनी डीएफसीसी ऑथॉरिटीचे मॅनेजर पुष्पेंद्र कुमार यांना थेट सदर यंत्रणेवर कारवाईचा इशारा देत वसई दिवा रेल्वे लाईनवरील ब्रिजवर जे काम सुरू आहे त्यामुळे पावसाळी पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्याचे निदर्शनास आणून दिले। सदर मार्ग मोकळा न केल्यास महानगरपालिकेतर्फे त्वरित कारवाई करण्याचे सुतोवाच केले। त्यासाठी नवनिर्वाचित खासदार सावरासाहेब तसेच बवियाचे आमदार महोदयांचे पत्र दिले जाईल असेही निक्षून सांगितले। तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी वसई फाट्यावरील वाकडपाडा येथील गारमेंट फॅक्टरीतील केमिकल्स मिश्रित घाण पाणी महामार्गावर येत असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। तसेच माळजीपाडा सरपंच यांनी पेट्रोल पंपाच्या अतिक्रमण केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने आजूबाजूच्या गावांना पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली। या संदर्भात येत्या 2 दिवसात सर्व यंत्रणेच्या इंजिनियर व अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून उपाययोजनेचा आढावा घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले। यावेळी या बैठकीसाठी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, माजी नगरसेवक सुनील आचोळकर, अब्दुल चाचा आणि सर्व विभागातील अभियंते, इंजिनियर उपस्थित होते।